Today we see some examples on equation of straight line. The question is find equation of line which contains the point a1, 3 and the sum of whose intercepts on the coordinate axis is 0. म्हणजे आपल्याला इथे अशा लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे जी लाईन 1, 3 हा पॉइंट वर आहे किंवा 1, 3 हा पॉइंट त्या लाईन वरती आहे आणि त्याच्या x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्टची ॲडिशन सम म्हणजे ॲडिशन ही 0 आहे. मग आता x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट दिलाय तर आपण दोघांचे ॲडिशन घेऊ. दॅट इज दोघांचा डबल इंटरसेप्ट फॉर्म घेऊ. वी नो डबल इंटरसेप्ट फॉर्म of line is x upon a plus y upon b is equal to 1. मग आता आपल्याला कंडिशन काय दिली x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट ह्या लाईन मध्ये x इंटरसेप्ट a आहे आणि y इंटरसेप्ट b आहे. आपल्याला कंडिशन दिली त्यांची सम 0 आहे. therefore we write given sum of intercept is 0. Therefore, a plus b is equal to 0. मग आता a plus b equal to 0 आहे म्हणजेच आपण b equal to minus a असे लिहू शकतो. म्हणजे b च्या जागेवर आपल्याला minus a घेता येईल. Therefore, x upon a plus y upon minus a is equal to 1. x upon a minus y upon a is equal to 1. हे प्लस मायनस मायनस आता डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे आपण तो एकत्र लिहिता येईल. x minus y upon a is equal to 1. Therefore, x minus y is equal to a. आता हे झालं लाईनचं इक्वेशन जे आपल्याला फाइंड करायचं आहे. पण इथे a हा अननोन कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण दुसरी कंडिशन घेऊ. द लाईन कंटेन्स द पॉइंट a1, 3. म्हणजे ह्या लाईन वरती हा पॉइंट आहे म्हणजेच ही लाईन हा पॉइंट सॅटिस्फाय करते. x च्या जागेवर 1 आणि y च्या जागेवर 3 आपल्याला पुट करता येईल. line contains a 1, 3. Therefore 1 minus 3 is equal to a minus 2 is equal to a. आता ही a ची व्हॅल्यू आपण इथे a च्या जागेवर पुट करू. that is x minus y is equal to minus 2 and that is our required equation of line, or we can also write x minus y plus 2 equal to 0. Next question is find equation of line containing the point a 3, 4 and making equal intercepts on the coordinate axis. म्हणजे लास्ट एक्झाम्पल जसं आहे तसंच इथे पण इथे कंडिशन दिली आहे मेकिंग इक्वल इंटरसेप्ट्स ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे x ला आणि y ला एकाच सेम पॉइंटला हे इंटरसेप्ट करतात. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राइट इक्वेशन ऑफ लाइन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म. x upon a plus y upon b is equal to 1. That is x upon आता आपण कंडिशन लिहू. given equal making this line making equal intercept on the coordinate axis. Therefore a is equal to b म्हणजे a च्या जागेवर b लिहू शकतो किंवा b च्या जागेवर a. Therefore our equation is x upon a plus y upon b. b च्या जागेवर आपण a लिहू is equal to 1. डिनॉमिनेटर सारखा x plus y upon a is equal to 1 म्हणजेच x plus y is equal to a. पण ही लाईन 3, 4 ह्या पॉइंट वर आहे किंवा 3, 4 पॉइंट ह्या लाईन वरती आहे. सिन्स लाईन कंटेनिंग a 3, 4 therefore 3 plus 4 is equal to a. 7 is equal to a and we have x plus y is equal to 7 or the required equation is x plus y minus 7 equal to 0. Now we see our next form, that is the general equation of line.
जनरल इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे पहा आतापर्यंत आपण जेवढे पण लाईनचे इक्वेशन पाहिले ते एका ठराविक फॉर्म मध्ये मेन्शन केले, एका ठराविक फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. त्या फॉर्मला आपण जनरल इक्वेशन ऑफ द लाईन म्हणतो. मग तो फॉर्म कोणता आहे? ax by c = 0. ह्या फॉर्म मध्ये जेव्हा आपण लाईनचे इक्वेशन लिहितो तेव्हा त्या लाईनला आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन म्हणतो. मग आतापर्यंत आपण इक्वेशन ऑफ लाईन फाइंड केले. आता आपल्याला बघायचं जर लाईनचे इक्वेशन दिले असेल तर त्याच्यावरून x इंटरसेप्ट, त्याच्यावरून y इंटरसेप्ट किंवा लाईन वरून त्याचा स्लोप कसा फाइंड करायचा. मग आता जर जनरल इक्वेशन दिलेलं आहे तर त्याचा स्लोप येतो, स्लोप = -a/b म्हणजे -x कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय y कोऑर्डिनेट -a/b म्हणजे x चा कोएफिशिएंट डिवाइडेड बाय y चा कोएफिशिएंट असं आपण त्याला म्हणू. त्याच्यानंतर जर आपल्याला x चा इंटरसेक्शन पॉइंट घ्यायचा असेल लाईनच्या इक्वेशन वरून तर आपण y ला 0 पुट करू म्हणजे x इंटरसेप्ट येणार -c/a. y 0 घेतलाय, c ला पुढे घेतला -c/a and in the same way y intercept is -c/b. म्हणजे जर ह्या फॉर्म मध्ये लाईनचे इक्वेशन असेल, जनरल फॉर्म मध्ये लाईनचे इक्वेशन असेल तर लाईनच्या इक्वेशन वरून आपल्याला स्लोप लिहिता येईल -a/b म्हणजे x चा कोएफिशिएंट डिवाइडेड बाय y चा कोएफिशिएंट आणि x इंटरसेप्ट येईल -c/a म्हणजे हा घ्यायचा आहे त्याला डिवाइडेड बाय हा a घ्यायचा आहे आणि y इंटरसेप्टला c/b म्हणजे y चा कोएफिशिएंट. आता आपण एवढ्या ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स बघू. शिवाय आपण लास्ट ह्याच्यामध्ये पाहिलं जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप सेम असतात आणि दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 असतं. मग आता एवढ्या कंडिशन वरती आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहिजे. नाउ अवर नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण जनरल फॉर्म वरती जे घेतलं त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे. द क्वेश्चन इज फाइंड स्लोप x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आता काही इक्वेशन्स दिलेले असतील त्या इक्वेशन वरून आपल्याला स्लोप x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट फाइंड करायचा. मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. 2x + 3y - 6 = 0. आता पहा हे जनरल फॉर्म मध्ये आहे. काय आहे जनरल फॉर्म? ax + by + c = 0. म्हणजेच a ची व्हॅल्यू 2, b = 3 and c = -6 and therefore we write first of all slope that is -a/b -2/3. Then x intercept is equal to -c/a minus c minus 6/a 2 म्हणजे आन्सर येणार 3. If simplified then simplify compulsory. Y intercept -c/b मायनस हा मायनस c ला पुन्हा -6 आहे, b ला 2, b ला 3 मायनस मायनस प्लस 3 ने 6 ला डिवाइड करा दॅट इज 2 म्हणजे इथे y इंटरसेप्ट आला 2. जर जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन दिला असेल तर स्लोप -a/b हियर वी गेट -2/3. x इंटरसेप्ट -c/a हियर वी गेट minus plus 6/2 is 3 and y intercept is -c/b that is 6/3 that is equal to 2. Now we see second example x plus 2y equal to 0. मग आता परत आपण जनरल फॉर्म लिहू ax plus by plus c equal to 0. Compare with this line we get a equal to 1, b equal to 2 and c equal to there is no c, there is no any constant, therefore c equal to 0. Then we write slope -a/b -1/2. Then x intercept -c/a पण c काय आहे 0. 0 ला कशाने डिवाइड केलं तर 0च येणार. y इंटरसेप्ट -c/b c आहे 0/2 इज अगेन 0. म्हणजे याचा अर्थ ही जी लाइन आहे ती आपली 0,0 मधून पास होते म्हणजेच ही लाइन ओरिजिन मधून पास होते.
मग याचा स्लोप आहे -1/2 आणि x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट आहे 0,0. Now next is show that the lines x minus 2y minus 7 equal to 0 and 2x minus 4y plus 15 equal to 0 are parallel to each other. म्हणजे ह्या ज्या दोन लाईन्स जनरल फॉर्म मध्ये दिल्यात त्या पॅरलल आहेत एकमेकांना, ते आपल्याला शो करायचं. मग आपल्याला माहिती आहे पॅरललची कंडिशन, दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप हे इक्वल असतील. मग आधी आपण दोन्ही लाईनचे स्लोप काढून घेऊ. द फर्स्ट लाईन इज x minus 2y minus 7 equal to 0, we consider as line first. And second is 2x minus 4y plus 15 equal to 0, that is line second. मग आता आधी आपण स्लोप ऑफ लाईन फर्स्ट घेऊ. स्लोप ऑफ L1 is minus a upon b. फॉर्म्युला तोच राहणार. इथे 1 आहे, b आहे -2, that is equal to 1/2. After simplification minus minus cancel. Now slope of second line is minus a upon b, minus 2 upon b, minus 4, minus minus cancel, 2 2s are 4, 1/2. What do we get? The slope of L1 is same as slope of L2, and therefore the given lines L1 is parallel to L2. Next is show that the lines x minus 2y minus 7 equal to 0 and 2x plus y plus 1 equal to 0 are perpendicular to each other and find their point of intersection. म्हणजे ह्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीला इंटरसेक्ट करतात. 90 डिग्रीला इंटरसेक्ट करतात म्हणजे दोघांच्या मधला अँगल 90 डिग्री आहे असं आपल्याला शो करायचं आहे. पण आपण 90 डिग्री असं शो न करता इथे आपण स्लोपचा यूज करून ह्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत असं शो करू. मग आपली कंडिशन काय आहे? इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन द multiplication of their slopes is equal to -1. Therefore first we find slopes of that two lines. First we consider x minus 2y minus 7 equal to 0, that is our first line, and 2x plus y plus 1 equal to 0, that is our second line. Now we write slope of L1 is equal to minus a upon b, that is minus 1 upon -2, that is 1/2, and the slope of L2 that is again minus a upon b, but L2 चा a 2 आणि b आहे 1 minus, that is equal to -2 upon 1. Now we check whether the multiplication is -1 or not. Therefore slope of L1 into slope of L2, that is m1 into m2 is equal to 1/2, half L1 चा slope into -2/1, what is equal to -1. 2 get cancel, -1 remaining. Therefore the given lines means L1 is perpendicular to L2. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे दुसरा क्वेश्चन पण विचारलाय, फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे ते एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. मग त्याच्यासाठी आपल्याला इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड घेता येईल. मग फ्रॉम L1 आपण सबस्टिट्यूशन मेथड घेऊ. फ्रॉम L1 we write x equal to 2y plus 7 in 2 L2. What do we get? 2 in bracket 2y plus 7 plus y plus 1 equal to 0. 2 ने multiply 4y plus 14 plus y plus 1 equal to 0. 4y plus y 5y, 14 plus 1 15 equal to 0. 5y equal to -15. Therefore y is equal to -3. हा 5 आपण इकडे डिवाइड केला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचा म्हणजे फक्त आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची दोन्ही लाईनचा यूज करून. म्हणजेच जी पण x y ची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजेच आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता त्यातला y तर मिळाला आपल्याला y equal to -3. आता ही y ची व्हॅल्यू आपण इथे x equal to मध्ये पुट करू. Therefore x equal to 2 into -3 plus 7, x equal to -6 plus 7 and x equal to 1, and therefore the point of intersection is x comma y, that is equal to
1, -3. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन लिहिताना कंपल्सरी आधी x नंतर y लिहायचा, दॅट इज 1, -3.